आज आपण बोलणार आहोत काटाकीर बद्दल। कीर बाहेर सनलाईटचा वापर घेऊन मी व्हिडिओ बनवतोय, कारण लाईट गेली घरामध्ये, त्याच्यामुळे बाहेर येऊन असा व्हिडिओ करायला लागतोय। पण अप्रतिम क्लिअर पिक्चर मला कॅमेऱ्यामध्ये दिसतात, त्याच्यामुळे हरकत नाही ते शूट करायला। पण तर पुढचे काही व्हिडिओज तुम्हाला ह्या लोकेशनला दिसू शकतात सेम, किंवा चांगला उजेड इथे येतोय, सनलाईट तर विषय एंड। व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। तर नमस्कार मंडळी, माझं नाव संकेत आणि आज आपण बोलतोय कीर काटाकीर या सिनेमाबद्दल। ट्रेलर तर फार अप्रतिम आहे, हॉरर आहे आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर आज आपण बोलतोय कीर काटाकीर बद्दल। एक नवीन चित्रपट, एक नवीन मराठी चित्रपट, ज्याच्यामध्ये दिग्दर्शन केलंय प्रियदर्शन जाधव यांनी। जसं मगाशी म्हणालं, प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित कीर काटाकीर असा एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय। जर ट्रेलर मी बघितला, सो पिक्चर खूप हॉरर आणि प्लस कॉमेडी असा जॉनर असलेला पिक्चर आहे। असे मागून बाईचा आवाज आला की मागे बघायचं नाही। नारू वळू नाही, वळतो रे, नको वळतो अबे मस्त ती मूवी आहे, तर बघायला खूप मजा येईल। कॅरेक्टर म्हणायला तर सागर कारंडे मला त्याच्यामध्ये ओळखीचं नाव मला त्यामध्ये दिसलं, आणि त्यांचं जे पोटेन्शियल आहे, सागर कारंडे या नटाचं जे पोटेन्शियल आहे ते आपल्याला माहित नाहीये, किंवा आपण त्याच्याशी अनुरूप झालेलो नाही असं मला वाटतं। आणि खूप पोटेन्शियल असलेला नट सागर कारंडे। आपण कॉमेडीची एक्सप्रेस असेल, चला हवा उद्या असेल, असे बऱ्याच कार्यक्रमातून आपण त्यांना बघितलंय। कॉमेडीचं टायमिंग असेल, हे आपल्याला माहिती आहे त्यांचं। तर असं सगळं आहे। एक गोष्ट मला आवर्जून इथं नोंदवायची वाटते, ती म्हणजे अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव एक अंडररेटेड दिग्दर्शक असं म्हणायला हरकत नाही। त्याने 2-3 मूवीज डायरेक्ट केल्यात, त्या पण उत्तम, आणि ऍक्टर ही कमाल आहे। त्यांची नाटकं म्हणजे लाईव्ह बघायला, ज्या लोकांनी त्यांना लाईव्ह बघितलंय प्रियदर्शन जाधवांना, तर उत्तम कलाकार, आणि नाटक खूप छान आणि तळमळीने नाटक करतात ते, जसे सिनेमेही करतात, टाइमपास 2 असेल, आणि हे बरेच चित्रपट त्यांनी केलेले आहेत। तर एक अंडररेटेड म्हणजे लोकांना माहितीच नाही त्यांची दिग्दर्शन कला, त्यांची ऍक्टिंगचं टायमिंग, कॉमेडीचं टायमिंग, हे बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामध्ये माहिती नाही आहे। सो मला असं वाटतं एक अंडररेटेड दिग्दर्शक, एक अंडररेटेड ऍक्टर मराठी इंडस्ट्री मधला। बघूया काहीतरी नवीन धमाल आपल्याला बघायला मिळेल त्यांच्या हातून। आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्त्री 2 अशा मूवीजना ज्यांचं बॅकिंग होतं, ज्यांचं अशा स्टुडिओचं, जिओ स्टुडिओचं बॅकिंग ह्या चित्रपटाला आहे, त्याच्यामुळे बजेटचा काही इश्यू नसेल असं मला वाटतं। सो चांगलं प्रोडक्शन आहे, चांगली मूवी ते लोक प्रेझेंट करतील पब्लिकसाठी। सो बघूया। ट्रेलर तर आपण बघितला, आता पिक्चर कसा असेल, किंवा पिक्चर बद्दल काय, कसा पिक्चर असेल, काय स्टोरी असेल, हे आपल्याला बघायला लागेल, किंवा याच्यावरती मी अजून एक व्हिडिओ बनवेन। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अजून मूवी बद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। युअर वेल विशर सायनिंग ऑफ।